म्युच्युअल फंडमधून रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं त्यासाठी आपल्याला करावे लागते SWP. SWP म्हणजे काय? सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. समजा एखाद्या व्यक्तीने 20 लाख रुपये वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याला वाटलं की मला महिन्याला पेन्शन याच्यातून मिळाली पाहिजे, तर 10,000 रुपये जर त्याला मिळवायचे असेल तर वर्षाला 6% व्याज होतं. पण कोणत्याही प्रॉपर्टीचं भाडं तुम्हाला, एखाद्या फ्लॅटचं भाडं महिन्याला 20 लाखाच्या प्रॉपर्टीचं 10,000 रुपये येत नाही. मग जर एखाद्या व्यक्तीने 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली, महिन्याला 10,000 रुपये जर 10 वर्ष काढून घेतले, तर त्याच्याकडं साधारण 10 वर्षामध्ये तो 12 लाख रुपये काढून घेतो आणि अंदाजे 8% व्याजदराने जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे परत 40 लाखाची रक्कम तयार होते. कुठल्याही प्रॉपर्टीचं रेंट व्हर्च्युअल प्रॉपर्टीच्या पेक्षा जास्त येत नाही. म्हणून SWP हे प्रत्येकाने रिटायरमेंटच्या भागमध्ये सेक्टरमध्ये आपण वापरली पाहिजे. साधारण 30 ते 40% पैसे तुम्हाला SWPमधून यायला हवे आहेत आणि अदर्स फंड्समधून तुम्हाला फिक्स मनीमधून 50 ते 60% रक्कम आली पाहिजे. म्हणजे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे वायबल होत नाही. त्यामुळे तुमचं जे गणित आहे आयुष्याचं ते जुळतं. तुम्हाला कधी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागत नाही. मार्केट डाऊन झालं, वर खाली झालं तरी तुम्ही पॅनिक होत नाही. तर जर तुमच्या लक्षात आलं की मला वेगळा कॉर्पस मिळतं, तर SWP थोडी तुम्ही SWPच्या कॉर्पसमध्ये फंड टॉपअप करून तिथून पैसे वाढवून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, SWPद्वारे तुम्ही इन्फ्लेशनला बीट करू शकता. जर तुम्हाला वाटलं की 10 वर्षानंतर मला काही पैसे जास्त लागत आहेत, मला तर 10,000मध्ये माझं प्लॅनिंग होत नाही, नंतर तुमच्या लक्षात येतं की मी काही कॉर्पस अजून डिपॉझिट केलं पाहिजे, माझी पेन्शन वाढवली पाहिजे. 10 ते 15 वर्षांनी तुमचा कॉर्पस चांगला तयार झाला असतो, त्यावेळेस परत इन्फ्लेशन बीट करण्यासाठी त्यातून साधारण 1 ते 2% रक्कम जरी वाढवली तरी तुम्हाला तुमच्या इन्फ्लेशनला बीट करून तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा आनंद घेता येतो. SWP करण्यासाठी कॉर्पस क्रिएशनकडे कायम लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या माणसाने ठरवलं की मला वयाच्या 30व्या वर्षी पेन्शन पाहिजे आणि 25,000 रुपये जर दर महिन्याला फिक्स भरत गेला तर 30 वर्षांनी साधारण 5 कोटीचा कॉर्पस तयार होतो आणि त्या कॉर्पसमध्ये वर्षाला 6% रक्कम आणि मासिक 2.5 लाख रुपये विड्रॉ केले तर तुमचं जीवन चांगलं सुसह्य होऊ शकतं. आणि तुमच्या SWPमध्ये चांगला फंड्स तुम्हाला गुंतवायचं असेल तर तुमच्या फिजिकल ॲसेट ह्या फायनान्शियल ॲसेटमध्ये कन्वर्ट करून तुम्ही SWPमध्ये चांगली रक्कम गुंतवली पाहिजेत. म्हणजे तुमच्या रिटायरमेंटच्या 40 to 50% एक्सपेंडिचरमधले पैसे तुम्हाला SWPमधून वापरता येतील. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण कमावलेले पैसे गमावणार नाही यासाठी तुमचा हार्ड अर्न मनी योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर अनेक व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर येणार आहे. आपण या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.